तर राम राम मंडळी. तर आपण आलो होतो सावताड्याला. तर मी तुम्हाला सावताडा फिरवितो. आता आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि सावताड्याच्या काय काय खासियत आहेत तर ती तुम्ही पण जाणून घ्या, कारण की तुम्हाला पण माहीत नसेल सावताडामध्ये काय काय आहे. आणि जे अजून एक पण दिवस नाही सावताड्याला आले त्यांनी तर ह्यो ब्लॉग खरंच नक्कीच बघा, कारण की त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूपच छान होणार आहे. आणि त्यांनी ह्यो ब्लॉग बघितल्यानंतर तर 100%च ती सावताड्याला येते. तर चला, तर आम्ही चाललो होतो, हे मित्र होते माय. चला आपण चाललो होतो तर मस्तपैकी. आता ही तुम्ही बघू शकता 350 पायऱ्या आम्हाला खाली उतरून जायच्या. आणि पायऱ्या पण काही बारीक नव्हत्या, पायऱ्या मोठ्याल्या होत्या. आपल्या गडावानी पायऱ्या नव्हत्या, लईच अशा मोठ्याल्या पायऱ्या होत्या उतरायला. तर तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या पण कशा डायरेक्ट अशा खोललं इथं. तो का तुम्ही तिकडे दिसू शकता, रामेश्वर मंदिर आहे तिकडे ती. तर चला तुम्हाला दाखवतो, आत जायचं आहे आम्हाला. खाली खाली गेलं तुम्हाला रामेश्वर मंदिर ती सगळं दाखवतो. तरी खूप अशा नजारा पण भारी होता बरं का मित्रांनो बघायला. ही झाडं ती कॅमेऱ्यामध्ये नाही तुम्हाला इतकं भारी वाटत, पण समक्ष बघितलेलं भारी वाटतं. आणि ही आमची मित्र ईडी चाळी बघितली ना, ही गांडी वापरल्या काही कळण म्हणून परत चालले होते हे ईडी चाळी करीत. तर चला चला तर म्हणलं चांगलाच तेवढा ब्लॉग झाला. म्हणलं तिथून पुढं आलो टाका डायरेक्ट मी खाली. तुम्ही बघू शकता हे रामेश्वर मंदिर. आणि तुम्हाला धबधबा पण दाखवणार आहे, पण आधी आम्ही पाया पडायचं होतो. तुम्हाला मंदिर दाखवतो आम्ही, वरून पाणी येते. आणि तुम्हाला एक मित्रांनो खासियत सांगता, इथं मासे धरायला परवानगी नाही. तिथं सिम्पली तर इतके आहे तुम्ही सकट तुम्हाला भारी वाटून सिम्पली ती बघा. मासे लई मोठाले सर्वच म्हणजे इथं खूपच नजारा सर्व भारी. तर चला पाया पडाय आलो तुम्ही. आता इथं जी आले ती येऊन द्या, पण आता आम्ही आलो ती तुम्हाला दाखवतो लाईव्ह. ही बघू शकता तुम्ही, असं मंदिर आहे, पण मंदिरामध्ये अलाउड नाही कॅमेरा, त्यामुळे आम्ही इथंच तुम्हाला असंच बाहेरून दाखवलं आहे. आणि काही दिसत नाही समजा आतमधलं. तर तुम्ही बघू शकता असं मंदिर आहे. चला पाया पडलो आता आम्ही, आणि तिथून आता नीट निघालो धबधबा बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे पाणी. पण धबधबाकडे जायला रोड खाली दगडाचा रोड हे तुम्ही बघू शकता बघा. आणि पाणी तुम्ही दगड खाली खटायचं जायचं असलं पाणी. ते चला मी चालतो पुढे निघून मी पण पडलं, पण मी पण आली मला टाईम लागला. तिथून पुढं फायनली आपण आलो आहे धबधब्यापाशी. आणि मित्रांनो कायच फिलिंग ती काय सांगा मला तर तशी एकदमच मस्त असं तिथं पाणी उडतं काय सांगा. आणि तुम्हाला एक धबधब्याची खासियत सांगतो मित्रांनो, ती जी तुम्ही थोडं पुढे गेलं की जो खडा आहे का, तो आनंद आहे बरं का मित्रांनो. आजपर्यंत त्याची कोणच त्याची शासन लई आज ती शास्त्रज्ञाची करायचं अजून त्याचा अंत नाही, अजून त्याची दूर पाऊस सापडली नाही. तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला असे तर ब्लॉग पाहिजे असेल तर बेल आयकॉन पण ऑन करा. आणि मित्रांनो मी ब्लॉग सध्या तर नवीन ते 1-2 ब्लॉग आहेत, लाईक करा. धन्यवाद.